नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आपल्या चॅनल आज काय नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज काय नवीन चर्चा भागामध्ये आपण अतिशय महत्त्वाची या ठिकाणी माहिती पाहणार आहोत. 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत सर्वात मोठी या ठिकाणी बातमी आली आहे. संपूर्ण माहिती परिषद आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. पण त्या अगोदर तुम्हाला एक सूचना आहे, तुम्ही व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओ लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला तर वेळ मिळणार नाही. आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला याच्यावरती 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण अपडेट ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केलं जात असते. म्हणून एकही विनंती कामा नाही, सर्वांनी आताच खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. आता आपण प्रोपर जाऊया संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. पण त्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची सूचना आहे, ती सूचना अगोदर बघा, जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती येऊन जाईल. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण या ठिकाणी आलो प्रॉपर्टीची संपूर्ण माहिती पाहण्यासाठी. तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो, 10वी आणि 12वी बोर्ड परीक्षेबद्दल या ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे. ती म्हणजे मित्रांनो की 12वीच्या विद्यार्थ्यांना लक्ष असू द्या, परीक्षेसाठी या दिवसापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रियेस सुरुवात. तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुमच्या ठिकाणी 10वी आणि 12वीची बोर्ड परीक्षा ठिकाणी फॉर्म भरले जातील. तर त्यासाठी मित्रांनो ठिकाणी महत्त्वाची बातमी आली आहे. सर्वात अगोदर मित्रांनो, 12वी बोर्डाचे जे काही फॉर्म असणार आहे त्या ठिकाणी भरणं सुरू झालेलं आहे. तर कशाप्रकारे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मित्रांनो सन 2022 मध्ये घेण्यात येणाऱ्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र म्हणजे इयत्ता 12वीचे मित्रांनो परीक्षेसाठीचे अर्ज शुक्रवारी मित्रांनो 12 नोव्हेंबरपासून या ठिकाणी सुरू झालेले आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो 12 नोव्हेंबरपासून तुम्ही या ठिकाणी तुमचे फॉर्म भरू शकता. आता विद्यार्थी मित्रांनो, ही कशा प्रकारे भरू शकता याची थोडक्यात माहिती आपण या ठिकाणी बघणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला ठिकाणी काय करायचं आहे, विद्यार्थ्यांनी या वेबसाईट तुम्हाला जायचं आहे. या संकेतस्थळावर गेल्याच्यानंतर मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकते, असे आवाहन मित्रांनो शालेय शिक्षण मंत्री प्राध्यापक वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी दिले आहे. तर बघा मित्रांनो, शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या ठिकाणी स्वतः सांगितले की तुम्ही त्या ठिकाणी जाऊन तुमचे फॉर्म या ठिकाणी भरू शकता. पण विद्यार्थी मित्रांनो, काही ठिकाणी त्यांच्या शाळेमार्फत या ठिकाणी फॉर्म भरले जातील, म्हणून तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. तुमच्या शाळेमार्फत तुमच्या ठिकाणी फॉर्म भरले जातील, तुमच्या कॉलेजमार्फत तुमच्या ठिकाणी फॉर्म भरले जातील बोर्ड एक्झामचे. ठीक आहे, तर त्याची तुम्ही या ठिकाणी काळजी करू नका. फक्त तुम्हाला या ठिकाणी शाळेशी मित्रांनो या ठिकाणी जे काही मित्रांनो तुमचं कनेक्शन असेल किंवा शाळेची तुम्ही या ठिकाणी विचारपूस करून तुमचे फॉर्म त्या ठिकाणी व्यवस्थितपणे सबमिट करून घ्या. त्यानंतर बघा, सदर परीक्षेस मित्रांनो नियमित पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, तसेच मित्रांनो श्रेणी सुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय ITI घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने मित्रांनो या ठिकाणी अर्ज करता येणार आहे. आणि ह्यामध्ये उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत शास्त्र, कला व वाणिज्य शाखांची फक्त नियमित विद्यार्थ्यांची आवेदनपत्र डाटाबेसवरून मित्रांनो या ठिकाणी नियमित शुल्कासह 12 नोव्हेंबर ते 2 डिसेंबर 2021 या कालावधीत भरायची आहेत. म्हणजेच याचा अर्थ मित्रांनो 12 नोव्हेंबरपासून तुमच्या ठिकाणी फॉर्म भरायला सुरुवात झालेली आहे आणि मित्रांनो 2 डिसेंबरपर्यंत तुम्ही या ठिकाणी फॉर्म भरू शकता. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयामार्फत व्यवसाय अभ्यासक्रम शाखेचे नियमित विद्यार्थी, पुनर्परीक्षार्थी, नाव नोंदणी प्रमाणपत्र प्राप्त झालेले खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार व तुरळक विषय घेऊन परीक्षेस प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थी, ITIद्वारे ट्रान्सफर ऑफ क्रेडिट घेणारे विद्यार्थ्यांचे अर्ज प्रचलित पद्धतीप्रमाणे शुक्रवार दिनांक 3 डिसेंबर ते 11 डिसेंबर 2021 या कालावधीत मित्रांनो ऑनलाईन पद्धतीने भरायची आहेत. म्हणजे हे जे काही विद्यार्थी मी तुम्हाला सांगितले, तर हे विद्यार्थी मित्रांनो 3 डिसेंबरपासून ते 11 डिसेंबरपासून या ठिकाणी फॉर्म भरू शकतात. आणि जे नियमित या ठिकाणी विद्यार्थी असेल त्यांना मित्रांनो या ठिकाणी 12 नोव्हेंबरपासून सुरू झालेले फॉर्म भरायची मुदत आणि 2 डिसेंबरमध्ये ते फॉर्म या ठिकाणी भरू शकतात. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर या ठिकाणी सांगितलेलं आहे, विलंब शुल्कासह हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येतील. म्हणजे मित्रांनो विलंब शुल्कासह तुम्हाला या ठिकाणी हे अर्ज 13 डिसेंबर ते 20 डिसेंबर 2021 या कालावधीत भरता येणार आहे. तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी बँकेत चलनाद्वारे शुल्क या ठिकाणी भरावायचा कालावधी 12 नोव्हेंबर ते 23 डिसेंबर 2021 असा आहे. म्हणजे मित्रांनो या कालावधीत तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चलन भरावं लागणार आहे. त्यानंतर तुम्ही जर बघितलं तर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विभागीय मंडळाकडे शुल्क भरल्याचा चलनासह विद्यार्थ्यांच्या याद्या व मित्रांनो प्रति लिस्ट मंगळवार दिनांक 28 डिसेंबर 2021 रोजी या ठिकाणी जमा करायचे आहेत, असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉक्टर अशोक भोसले यांनी या ठिकाणी कळवले आहे. तर याचा अर्थ मित्रांनो की तुम्ही या ठिकाणी तुमचे जे काही फॉर्म असणार आहे त्या ठिकाणी व्यवस्थित बनवून भरून घ्यायचे आहे. तुमच्या शाळामार्फत किंवा तुमचे जे काही कनिष्ठ महाविद्यालय असतील किंवा तुमचे जे काही कॉलेज असतील त्यांच्यामार्फत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म व्यवस्थितपणे भरून घ्यायचे आहे. जर तुम्ही या ठिकाणी मित्रांनो कॉलेजमध्ये गेले असेल तर लवकरात लवकर त्या ठिकाणी जा, तपास करा आणि त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तुमचे फॉर्म या ठिकाणी भरू शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण संपूर्ण माहिती या ठिकाणी बघितलेली आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण तुम्हाला याच्यावरती 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत संपूर्ण अपडेट या ठिकाणी फ्रीमध्ये प्रोव्हाइड केली जात असते. म्हणून सर्वांनी लवकरात लवकर खाली लाल बटनावरती क्लिक करा आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. म्हणून सर्वांनी आताच खाली लाल बटनावरती क्लिक करायचे आणि फ्रीमध्ये आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचे, जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून 10वी 12वी बोर्ड परीक्षेबाबत अशी जी काही नवीन अपडेट येत असते ती या ठिकाणी मिस होणार नाही आहे. म्हणून एकही विनंती कामाने सर्वांनी खाली लाल बटनावरती क्लिक करा, फ्रीमध्ये चॅनलला सबस्क्राईब करा.
तर बघा विद्यार्थी मित्रांनो, महत्त्व सूचना या ठिकाणी अशी की मित्रांनो अनअकॅडमीने तुमच्यासाठी विनर्स वीक या ठिकाणी घेऊन आलेलं आहे। आता विद्यार्थी मित्रांनो 15 नोव्हेंबर ते 21 नोव्हेंबरपर्यंत मित्रांनो तुम्ही अनअकॅडमीतर्फे या ठिकाणी बक्षीस जिंकू शकता। तर कशा प्रकारे मित्रांनो, तर तुम्हाला फक्त या ठिकाणी जो भी प्रश्न असेल, तुम्हाला जो अभ्यासामध्ये या ठिकाणी प्रश्न येत असेल, तुम्हाला जी अडचण येत असेल, तर त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला या ठिकाणी मिळत नसेल, तर मित्रांनो अनअकॅडमी तुम्हाला यायचं त्या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे आणि प्रश्न जर तुम्ही त्या ठिकाणी विचारला तर तुम्हाला या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे बक्षीस दिलं जाणार आहे। आता विद्यार्थी मित्रांनो हे खूप या ठिकाणी मस्त आहे आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो खूप छान आहे आणि त्याचं कारण असं मित्रांनो तुम्हाला फक्त प्रश्न विचारायचे आणि अनअकॅडमीतर्फे तुम्हाला या ठिकाणी बक्षीस दिलं जाणार आहे। तर कशा प्रकारे मित्रांनो अनअकॅडमी तुम्हाला इथून जायचं आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्याच्या त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि एकेन हा कोड तुम्हाला त्या ठिकाणी वापरायचे आहे आणि एनरोल बटनावरती क्लिक करून तुम्हाला त्या ठिकाणी एनरोल व्हायचं आहे। आता एनरोल झाल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी फक्त 10 प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचे आहे। मिनिमम तुम्ही 10 प्रश्न विचारू शकता तुमच्या अभ्यासामधील, तुम्हाला जो भी प्रश्न पडला आहे तो तुम्हाला त्या ठिकाणी विचारायचे आहे। 10 प्रश्न विचारलं तर तुम्हाला या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे मित्रांनो या ठिकाणी 15 दिवसांचं प्लस या ठिकाणी मोफत मिळणार आहे। हे सबस्क्रिप्शन तुम्हाला या ठिकाणी सहजासहजी कोणीही देत नाही। अनअकॅडमीतर्फे मित्रांनो या वीकमध्ये तुम्हाला मिळणार आहे ते मित्रांनो फ्रीमध्ये। जर तुम्ही या ठिकाणी 10 प्रश्न या ठिकाणी विचारले तर फक्त तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे, तुम्हाला त्या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर सुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला या ठिकाणी अनअकॅडमीतर्फे प्लस या ठिकाणी मोफत मिळणार आहे। तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक दिली आहे, त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि विद्यार्थी मित्रांनो जे विद्यार्थी 9वी 10वी 11वी आणि 12वी असेल त्यांच्यासाठी ही सुविधा आहे, म्हणून सर्वांनी डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जायचं आहे आणि गेल्याच्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या मोबाईल नंबरनं एनरोल बटनावरती क्लिक करून एनरोल व्हायचं आहे। पण त्या ठिकाणी तुम्हाला एकेन अकाउंट वापरायचं आहे। जे विद्यार्थी एकेन अकाउंट वापरतील त्यांनाच हे मित्रांनो या ठिकाणी फ्रीमध्ये बक्षीस मिळणार आहे। जे विद्यार्थी एकेन कोड वापरणार नाही त्यांना या ठिकाणी फ्रीमध्ये बक्षीस मिळणार नाही आहे आणि जॉईन होता येणार नाही आहे। आता कशा प्रकारे तुम्हाला प्रश्न विचारायचे आहे आणि कशा प्रकारे तुम्हाला बक्षीस मिळणार आहे त्याची थोडक्यात माहिती बघूया। तर बघा मित्रांनो, तुम्ही जर बघितलं तर तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळत आहे, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला एकेन कोड वापरून त्या ठिकाणी तुम्हाला एनरोल बटनावरती क्लिक करून एनरोल व्हायचं आहे। ते झाल्यानंतर तुम्हाला असं या ठिकाणी होम स्क्रीन ओपन होईल। हे ओपन झाल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो पहिलं नाव दिले बघा, आस्क डाऊट। तुम्ही पाहू शकता मित्रांनो आस्क डाऊट तुम्हाला या ठिकाणी नाव दिले, त्यावर तुम्हाला क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी अशा प्रकारचे इंटरफेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे। त्यानंतर तुम्हाला जो प्रश्न पडलेला आहे अभ्यासामधील तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी फोटो घ्यायचा आहे आणि त्याला मित्रांनो या ठिकाणी असा क्रॉप करून घ्यायचा आहे आणि क्रॉप केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी मित्रांनो सबमिट करायचे आहे। पण सबमिट करण्या अगोदर तो प्रश्न कोणत्या सब्जेक्टचा आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी चूज करावं लागणार आहे। मग तो केमिस्ट्री असेल, फिजिक्स असेल किंवा बायोलॉजी असेल किंवा महाराष्ट्र बोर्डमधील कोणताही असेल तो प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सब्जेक्ट चूज करायचे आहे आणि चूज केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे आणि अपलोड केल्यानंतर मित्रांनो लगेच तुम्हाला त्या ठिकाणी तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळणार आहे। त्याचबरोबर मित्रांनो जर तुम्ही असे 10 प्रश्न जर विचारले तर अनअकॅडमीतर्फे मित्रांनो तुम्हाला या ठिकाणी प्लस मोफत मिळणार आहे। फक्त 10 प्रश्न विचारा आणि या ठिकाणी प्लस मोफत मिळवा, जेणेकरून तुम्ही अनअकॅडमीवरती चांगल्या प्रकारे शिकू शकता, तेही मित्रांनो चांगल्या शिक्षकांकडून। आणि विद्यार्थी मित्रांनो ही संधी तुम्हाला पुन्हा पुन्हा मिळणार नाही, फक्त प्रश्न विचारायचे तुम्हाला या ठिकाणी बक्षीस दिले जात आहे। असे तुम्हाला या ठिकाणी कोणीही देत नाही, फक्त प्रश्न विचारा, तुमच्या प्रश्न तुम्हाला उत्तर दिले जाईल, त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी बक्षीस सुद्धा दिले जाणार आहे। तर याच्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले त्या लिंकवरती सर्वांनी आताच क्लिक करायचे आणि क्लिक केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला जाऊन मित्रांनो एकेन अकाउंट वापरायचं आहे। जे विद्यार्थी एकेन कोड वापरतील त्यांनाच ही सुविधा फ्रीमध्ये मोफत मिळणार आहे, म्हणून सर्वांनी एकेन कोड नक्की वापरा। डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली आहे त्या लिंकवरती क्लिक करा आणि त्या ठिकाणी जाऊन मित्रांनो तुम्ही प्रश्न विचारा आणि त्या ठिकाणी तुम्ही बक्षीस जिंकू शकता। आणि विद्यार्थी मित्रांनो तुम्ही जर मॅक्सिमम 1 लाखापर्यंत सुद्धा ठिकाणी प्रश्न विचारू शकता। तुम्हाला जोही डाऊट असेल तर तुम्ही त्या ठिकाणी फोटो काढा, त्या ठिकाणी टाका आणि विचारा आणि त्या ठिकाणी तुम्हाला बक्षीस मिळून जाणार आहे। आणि एकेन कोड नक्की वापरायचे, तेव्हाच तुम्ही या ठिकाणी फ्रीमध्ये फायदा घेऊ शकता। याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे।